माझे नाव ज्योती आहे. संदीप आणि मी 1 वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केले. लग्नाला आमचे काही खास मित्र आणि फक्त जवळचे नातेवाईक आले होते. संदीपलाही तेच हवे होते. लग्न शॉर्ट आणि सिंपल व्हावे अशी त्याची पण इच्छा होती. आम्ही इथे पुण्यातच राहतो, तर संदीपचे आईवडील गावीच असतात. संदीप त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. संदीप फारसा कधी गावी जात नाही. जेव्हा कधी त्याच्या आईबाबांना आम्हाला भेटायचे असते तेव्हा ते इथे पुण्यातच येतात. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडून हाऊसवाईफ बनले आहे आणि घराकडे पूर्ण लक्ष देत आहे. आम्ही नुकतेच येथे एक छोटंसं घर देखील घेतलं आहे. आमचे घर रस्त्याच्या कडेला आहे. खिडक्यामधून रस्ता दिसतो. आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्ता दिसतो. रवीची ऑफिसची वेळ सकाळी 9 आहे, त्यामुळे त्याला मी सकाळ सकाळ ऑफिसला टिफिन बनवून देते. सकाळी सकाळी स्वयंपाक करत खिडकीच्या बाहेरची वर्दळ बघणे हा माझा छंद नेहमीचाच झाला आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून आमच्या खिडकीच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे साधारण 30ची एक मुलगी मला दिसते आहे. छान, गोरीपान, सुंदर. ती रस्त्यापलीकडे उभी राहून सारखी आमच्या घराकडे पाहत बसते. पहिल्यांदा मला वाटले की उभी असेल कुणाची तरी वाट बघत, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण परत तेच होऊ लागले. मग मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे. कदाचित ती आमच्या घराला दुसऱ्यांचे घर समजून असेल. मी संदीपला सांगायला गेले तर तो झोपला होता. मग त्याला न उठवता मी खाली गेले आणि रस्त्यापलीकडे त्या मुलीच्या थेट समोर जाऊन उभी राहिले. तिला विचारले, "ताई, कोण तुम्ही? तुम्हाला काही मदत हवी आहे का? तुम्ही घराकडे पाहून कुणाला शोधता आहात?" यावर ती घाबरून म्हणाली, "संदीप इथेच राहतो का?" मी म्हणाले, "हो, पण तुम्हाला कसे माहीत? तुम्ही त्याला ओळखता का?" हे ऐकून ती घाबरली आणि घाईघाईत तिथून निघून गेली. मी तिला मागून हाक मारत राहिले, पण मागे देखील वळून न बघता ती तिथून निघून गेली. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र घुमत होते. कोण असेल बरं ती बाई? हे प्रश्न मला सारखे खात होते. मी घरी परत आल्यावर संदीपला जागा केलं. मी कुठे गेले होते असे त्याने विचारलं देखील. मी त्याला झाला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून संदीपचा चेहरा फिका पडला. मी त्याला हेही सांगितले की तिलाही तुझे नाव माहीत होते. "कोण होती रे ती, संदीप? ती तुला कशी ओळखते?" हे ऐकून संदीपला राग आला. तो म्हणाला, "अगं वेडी आहेस का तू? मला कसं माहीत असेल?" पण संदीपच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून मला आश्चर्य वाटले. पण या विषयाला जास्त हवा न देता तो विषय आम्ही तिथेच थांबवला. परत रात्रीपर्यंत आम्ही याच्यावर काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा संदीप आधीच उठून मला न सांगताच कुठेतरी बाहेर गेला होता. किचनमध्ये गेल्यावर बघितले तर संदीपने किचनची खिडकी घट्ट बंद करून ठेवली होती. कशाला लावली खिडकी संदीपने ही खिडकी, असा विचार करत खूप प्रयत्न करून मी किचनची खिडकी उघडली. खिडकी उघडली तशी आपसुकच माझी नजर खाली रस्त्यावर गेली. रस्त्यापलीकडे संदीपला त्या कालच्याच मुलीशी बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले. तो त्या मुलीवर रागवत होता आणि तिच्याशी ओरडून बोलत होता. ती मुलगी बिचारी रडत रडत हात जोडून काहीतरी सांगत होती. मला खूप राग येऊ लागला होता. काय चाललं असेल यांच्यात बोलणं, हे विचार माझ्या सतत डोक्यात येत होते. पण संदीपने रागवत तिला बोट दाखवून निघून जायला सांगितले. काय चालले होते ते मला समजत नव्हते. शेवटी वैतागून मी खिडकी बंद केली. थोड्या वेळाने संदीप घरी आला. मी त्याला विचारले, "कुठे गेला होतास संदीप?"
हे काय खालीच गेलो होतो ब्रेड आणायला. हातातील ब्रेडचा पुडा टेबलावर ठेवत संदीप म्हणाला, जणू काही झालेच नाही असे संदीप वागत होता. काही झालंच नाही असे तो वागत होता. त्याने खाली झालेला प्रकार मला अजिबात सांगितला नाही. मीही त्याला काही बोलले नाही. पण आता माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले होते आणि ते साहजिकच होते. संदीप माझ्यापासून काय लपवत होता? संदीपशी लग्न करण्यात माझी काही चूक तर नाही झाली ना? कोण होती ती मुलगी? संदीपची एक्स गर्लफ्रेंड तर नसेल? संदीपने फसवले आहे का मला? कालपर्यंत मला त्या मुलीचा राग येत होता, पण आता तिची दया येऊ लागली होती. मला सकाळच्या प्रकाराबद्दल संदीपला जाब विचारावासा वाटला, पण तो खोटं बोलणार हे मला माहीत होतं. या सगळ्याचा विचार करता करता माझी तब्येत ढासळली. संध्याकाळपर्यंत मला सणकून ताप आला. संध्याकाळी संदीप घरी परत आला तेव्हा त्याने मला पटकन तापाचे औषध दिले, पण मी ते घेतले नाही. मला संदीपची कुठलीच गोष्ट आता ऐकावीशी वाटत नव्हती. शेवटी ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून रात्री मी चक्कर येऊन खाली पडले. संदीपने मला पटकन गाडीत घालून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे गेल्यावर मी शुद्धीवर आले. डॉक्टरांनी मला ॲडमिट करायची गरज नाही असे सांगून औषधं लिहून दिली. मला संदीपचा अजूनही खूपच राग येत होता. संदीप औषधं आणायला केमिस्टकडे गेला आणि मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले होते. त्याचवेळी ती मुलगी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसली. तिला पाहताच मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला. तिला वैतागून विचारले, कोण आहेस तू, जिने गेल्या 2-3 दिवसात माझ्या आयुष्यात अशी प्रचंड उलथापालथ निर्माण केली आहेस? सकाळी तू संदीपशी काय बोलत होतीस? तुझा आणि त्याचा काय संबंध? मग त्या मुलीने मला तिची आणि संदीपची पूर्ण हकीकत सांगितली. मला तर धक्काच बसला. संदीप इतक्या उलट्या काळजाचा का बरे निघाला? मला तर विश्वासच बसत नव्हतं की ज्या संदीपला मी ओळखत होते तो असं काही करू शकेल. एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या मुलीला घरी बोलावले. संध्याकाळी संदीप घरी आला असता आपल्या घरात त्या मुलीला पाहून चपाचप तिच्या अंगावर ओरडलं, रेवा तू इथे कशी? चालती हो आधी. तुला सांगितले होते ना ज्योतीपासून दूर राहा म्हणून, तरी तू का आलीस इथे? मी आणलाय रेवा वंशांना इथे. त्यांना काहीही वाईट साईट बोलण्याचा अधिकार तुला नाहीये संदीप. मी संदीपला म्हणाले. संदीप एकदम चकित होऊन माझ्याकडे बघतच बसला. मी म्हणाले, हो संदीप, मला सगळं माहिती पडले आहे. किती कठोर आहेस रे तू. लाज वाटते मला तुझी. रेवाताई तुझी सख्खी बहीण असून देखील तुला तिच्याबद्दल जरा देखील माया नाहीये का? खरं तर रेवा ही संदीपची सख्खी बहीण होती. 2 वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून आणि त्यांच्या आईबाबांनी रेवांशी सगळे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे तर मला देखील तिच्याबद्दल काही सांगितले नव्हते. काल मला रेवाताई हॉस्पिटलमध्ये दिसली तेव्हा तिने मला सगळी हकीकत सांगितली. आता रेवाताईचा नवरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचे हार्टचे ऑपरेशन होते आणि त्यासाठी तिला 5 लाख रुपयांची गरज होती. म्हणून ती संदीपला मदतीसाठी भेटली होती. पण संदीपने तिला पैसे देण्यास नकार दिला आणि तिला उलट तिथून हाकलून दिले. रेवाताईची कहाणी ऐकून मला फार वाईट वाटले. मी रात्रीच 5 लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले आणि तिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी बोलावले. मी संदीपला म्हणाले, इतका कसा रे तू निर्दयी झालास? झाले गेले सगळे विसरून तू
रेवाताईंशी समेट का करत नाहीस? अरे, कितीही झाली तरी ती तुझी सख्खी बहीण आहे. ज्या माणसाला स्वतःच्या बहिणीचे अश्रू बघून दया येत नाही, त्या माणसात माणुसकीच शिल्लक नाही. मला अगोदर माहीत असते की तू इतक्या कठोर आहेस तर मी तुझ्याशी कधी लग्नच केलं नसतं. माझे बोलणे ऐकून रवीला वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला, रेवाताई, मला माफ कर. मी तुझ्याशी असे वागायला नको होते. पण आम्ही तुला खूप लाडाकोडात वाढवले होते. एके दिवशी तू कुणालाही काहीही न सांगता घरातून पळून गेलीस. अगं, तुझे प्रेम होते तर आम्हाला कमीत कमी विश्वासात घेऊन सांगायचे तरी होते. पण तू पळून गेलीस आणि आम्हाला एकदम आमचा विश्वासघात झाल्यासारखे वाटले. गावात आपल्या कुटुंबाची खूप बदनामी झाली गं. म्हणून आम्ही ठरवले की आता तू आमच्यासाठी मेलीस. पण आता झाले गेले सगळे गंगेला मिळाले. मला एकदा माफ करून बघ. मी आईबाबांना पण समजावेन. ही वेळ परत येणार नाही. आमचेही चुकलेच. संदीपला रडताना पाहून रेवाताई देखील रडू लागली. त्या दोघा भाऊ बहिणीला रडताना पाहून माझे डोळे देखील भरून आले. पण आता त्यांच्यातील सर्व तक्रारी दोघांच्या अश्रूंनी संपवल्या होत्या. मग रवी स्वतःच रेवाताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने आईबाबांनाही फोन करून पुण्यात बोलावून घेतले. त्यांना समजावले. दोघांनीही आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारली. आता रेवाताईच्या पतीची प्रकृती चांगली आहे. देवाकृपेने त्यांचे आयुष्य आता सुखरूप आहे. आमचे सगळ्यांचे आयुष्य आता सुखी झाले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही कथा कशी वाटली आहे ते. तोपर्यंत धन्यवाद.